मामा हा आनंद. ओ वाटलंच. काय रे डाएट वगैरे काही चालू आहे का नाही? चांगलं चाललंय. आणि मग जेनी कुठे आहे? हा हॅलो हॅलो. सौमित्र तुमच्या सगळ्यांबद्दल अगदी भरभरून बोलत असतो. यू गाईज आर रिअली स्वीट. आणि तो सगळा ऑफिसचाच स्टाफ आहे. त्यांची ओळख मी करून देतो तुला. आणि हा श्रेयस. नमस्कार. हा रघु. नमस्कार. हा आणि ती रेवती, राधाची खूप जवळची मैत्रीण. ओ हाय. हाय. राधिका, ऑफिस छान आहे तुमचं. अगदी नीट नेटकं आहे. या आणि तुझं मॅगझिन कुठं आहे? हा रघु, वाव ब्युटिफुल. हे छान आलाय हा तुझा फोटो. तुम्ही बसा ना. अगं नाही, आता आम्ही निघतो. हे काय आला काय निघाला काय? थांबा ना, काहीतरी घेऊन जा. नो नो नो, आता आम्ही निघतो. तुम्ही तुमच्या कामाला आता लागा. ओके. हा आता प्रश्न राहिला तो फक्त तुझा आणि सौमित्रच्या नात्यासंबंधी बोलण्याचा. ते आपण उद्या तुझ्या घरी बोललं तर चालेल? हो, पण आता थांबला असतात. चहा कॉफी काहीतरी तर घ्या ना. नो 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 फॉर्मॅलिटीज. वर्क फर्स्ट. हे यू गाईज कॅरी ऑन. मी आणि सौमित्र आता निघतो. चल. हो. बाय. सौमित्रच्या आई अशा एकदम अचानक आल्या. त्यांना माझ्याबद्दल सगळं माहितीये. आमच्या नात्याबद्दल उद्या बोलू आता असं म्हणालेत. नेमकं काय चाललं असेल त्यांच्या मनात? अहो, have a seat. Coffee. Sugar? अरे तू मॅड आहेस का? गरम चहामध्ये कोण घालतं बोट? ठेव ते. काय झालं एकदम? राधिका. काय राधिका? तू राधिकाचा विचार करतोय? अगं नाही, तसं नाही. मला अचानक राधिका अशी एकदम सुंदर राधिका अशी समोर आली आणि मला बसून तिने चहा राधिकाने आता. इम्पॉसिबल आहे. तू सगळे पुरुष ना सारखे असतात. मेन विल बी मेन. या गॅरी तुला काय झालंय? का असं वागतोयस तू? राधिका नाहीये मी आणि हे आपलं घर आहे. राधिका आता तुझ्या लाईफ मध्ये नाहीये, सो तिचा विचार करणं सोड. हो बरोबर आहे. बरोबर काय आहे? गॅरी तुला कळतंय का तू काय करतोयस? यार मी अख्ख्या जगाशी लढतेय तिकडे आणि तू तिचा विचार करतोयस, तिची स्वप्न बघतोयस. हे सगळं थांबव आता, कारण तसंही तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आहे. नाही नाही, तिच्या मनात दुसरं कोणी नाहीये. सौमित्र,
यू सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड. लग्न होणार आहे तिचं त्याच्या बरोबर. फियांसे आहे त्याची ती. तुझा काहीही संबंध नाहीये. काय? माहित नाहीये ना तुला काही? सौमित्राची आई आली होती ऑफिस मध्ये. कसली तरी बोलणी करणार आहेत आता. आय थिंक लग्नाचीच करणार आहेत. लग्नाची बोलणी? कसं शक्य? हॅलो. सो राधिकाचा विचार आता बंद. तिचं सौमित्र बरोबर लग्न ठरणार आहे. तू त्यांच्यामध्ये जाऊ नकोस. ओके? तुम्ही माझे बाबा हो ना, तेच तर. ते काका आहेत ना, म्हणजे सौमित्र काका तुझा बेस्ट फ्रेंड आहे. तू बाबा कसा होईल? बाबा बाबा. नेहा, अथर्व, चला घरी चल. मी बाबांशी बोलतोय ना. मी ऐकलं. तो तुझ्या मनात काय भरवतोय तेही ऐकलं. आणि अथर्व, आईने तुला सांगितलंय ना, अनोळखी माणसांशी बोलायचं नाही. पण त्याच्यात माझे बाबा आहे. तरीही नाही बोलायचं. अगं मी आपलं सहज बोलत होतो मुलांशी. मी ऐकलं तू काय बोलत होतीस. ह्याच्या मनात वाटेल ते भरवायचं नाही. अगं, मी सहज बोलत होतो मुलांशी. सहज आणि मुद्दाम ह्यातला फरक त्याला नाही कळत, मला कळत. तू कसा आहेस हे त्याला माहित नाहीये, पण मला चांगलं माहिती. ह्यापुढे ह्या गोष्टी करायच्या नाही. चला तुम्ही घरी. अरे सुबोध काकांनी मस्त पिझ्झा केलाय आपल्यासाठी. खायचाय ना? पिझ्झा? हो. चला 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 चला. नानी, आता लाडू आणि वड्या घेऊन द्या. चला. आले आले आले. हे बरं दिसेल ना? हो, छान दिसेल. रंग मस्त आहे त्याचा. सगळी तयारी झाली आहे ना? झाली आहे. तुम्ही काळजी नका करू. कोरा चहा सुद्धा करून ठेवलाय. जसं लागेल तसं दूध आणि साखर घालून गरम करून घ्यायचा पटकन. हो, पण त्या कॉफी घेत असल्या तर? डिकॉक्शन पण करून ठेवलाय. पटकन होईल कॉफी. मग काय, आम्ही चहा घेऊ सगळे. मला तर वाटतं आपल्या जंगी स्वागताना त्यावरती भारावून जाते. माझ्याने तसंच होऊ दे. मला तर फार टेन्शन आहे. नाही म्हणजे मुलीचं लग्न पहिल्यांदाच करतोय ना. या आधी काही अनुभव राहिला नाही त्याच्यामुळे. वसंतराव, टेन्शन घेऊ नका. म्हणजे बरोबर आहे, मुलगी आपण दुसऱ्याच्या हातात सोपवतो, कारण तिला आपण सांभाळलेलं असतं, वाढवलेलं असतं. त्यामुळे तो थोडंसं टेन्शन येणारच. आणि ते म्हणतात ना, तुळशीचं रोपटं आपण वाढवायचं आणि दुसऱ्याच्या अंगणात लावायचं. आपली राधिका आहेच गुणी. सौमित्र बरोबर खूप सुखाने संसार करेल ती. हा, म्हणजे काय प्रश्नच नाही. हो, पण ही राधिका आली कशी नाही अजून? अजून तयार नाही झाली? काय होईल. करते? हो, तिचा दिवस आहे. घेऊ दे ना तिला वेळ. बघ ना तिचं आवरलं का? हो झालं तसं. राधिका येते ना? ये बाई. तिचा दिवस आहे, तिला तयार व्हायला वेळ लागणार. अगं बाई. बाई, आई बाई, किती छान दिसत आहे. पाहिलं का? टिकली नाही लावली? टिकली? हो, आता अशीच फॅशन असते. आणि सौमित्र अमेरिकेतनं आलाय की नाही, त्याला असंच आवडतं. खरंच खूप सुंदर दिसतेस. निश्चित आज तुला पसंती मिळणार. हा, म्हणजे काय प्रश्नच नाही. या. काय, कुठे होतीस? अहो, मुलांना सोडायला गेले होते, मग नंतर आले. मी काऊन बरं अथर्वला इथे घेऊन यायचं होतं ना. नको, त्यांना राहू दे तिकडेच. आणि पाहुणेही येणार आहेत ना. अगं, किती सुंदर दिसतेस तू. आणि राधिका, हा रंग खूप खुलून दिसतोय तुझ्यावर. पण मला ना आज जरा टेन्शन येतं. नाही म्हणजे मी काल भेटले त्यांना, पण तरी टेन्शन आलंच आहे. काय काळजी करू नकोस, सगळं काही चांगलं होणार आहे. होणारच. राधिका, तुला काहीही अडचण येणार नाही. तो गुरुनाथ आणि शनया काहीही करू शकणार नाहीत. अरे मी आहे ना. आत्ताच सुनावून आले मी त्याला. म्हणजे पुन्हा काय केलं त्यानं? तरीच आज सकाळपासून घराभोवती घिरट्या घालत होता. अथर्वला विचारत होता तो, सौमित्र कशासाठी येणार आहे तुझ्याकडे? तो आणि तुझी आई लग्न करणार आहेत. असं कसं लग्न करू शकतात? तो तर तुझा काका आहे. तो बाबा कसा होऊ शकतो? बाबा कोण आहे? आणि ह्या असल्या सगळ्या चौकशा करत होता तो.
काय? हे बघ, आत्ता टेन्शन घ्यायचं नाही हा या गोष्टीचं. हा, त्याला जे काही ऐकवायचं होतं ते मी ऐकवलंय. ह्यापुढे तो असलं काहीही करणार नाही. तू आत्ता हा विचार सगळा सोडून दे बरं. वसंतराव, त्याची हिंमत बघितली? इतके दिवस या परिसाला दगड समजला, आता असंच होणार. जाऊ दे हो, हा विषय आता बंद करा. आपल्या घरात शुभ कार्य होणार आहे, अशुभ वार्ता कशाला करायची आहेत? एक काम कर ना राधिका, तू सौमित्राला फोन लाव बरं. त्यांना विचार ना कुठवर पोहोचला आहात ते. नाही, मी मगाशीच फोन केला होता त्यांना. म्हणजे निघालेत ते, आतापर्यंत पोहोचतीलच. बाप्पा, थांबा, मी जर हातपाय धुवून येतो. भाऊजी तुम्हाला बघायला नाही येणार ते. मी पण उपमा गरम करायला घेते. हा आले. चला चला, मी पण करते मदत नानींना. अगं पाणी दे मला जरा. तुम्ही का पाणी तुम्ही हाताने घ्यावे, ते घाई घाई आहे, पाणी घ्या. घेतो मी बाबा. छान आहेत नाही, एकदम बढिया झाली बातचीत. एकदम मनासारखं झालं हो सगळं. पण ते आल्या आणि गुरुनाथ बद्दल बोलायला लागल्या ना, मी तर घाबरूनच गेले होते. त्यात काय घाबरायचं आहे? आणि तशीच जर वेळ आली असती ना, राधिकाची बाजू परखडपणे मी मांडली असती. नाही पण त्याची काही गरज पडली नाही. सौमित्राची आई समंजस आणि हुशार आहे. शिवाय कुठेही कसलाही गर्व नाही. महत्वाचं म्हणजे ना, आपली राधिका त्यांना आवडली. आता सगळं छान व्यवस्थित पार पडू दे. साखरपुडा 2 दिवसावर आलाय, आता त्याचीच तयारी करायला हवी. हो, काळजी कशाला करताय, आपण आहोत ना सगळे. मी थोडी काळजी वाटते हो गुरुनाथची. वापस आपल्या जुन्या स्वभावावर तो आला आणि काही केलं गेलं तर का करा. नाही त्याला संधी मिळणारच नाही. आम्ही आहोत ना सगळे, काही वाकडं करू शकत नाही आपलं. खरं सांगायचं नानासाहेब, हा गुरु कधीही सुधारणार नाही. खरंय तुमचं. नाही, एकदा माणसानं वाईट वागायचं ठरवलं ना, तर दुसरं काहीच करू शकत नाही. पण चांगली माणसं मात्र ओळखून वागतात. पहा ना, सौमित्राच्या आईनी पहा कसं सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं. राधिका, हा तुझा गुण आहे. खरं म्हणजे तू त्यांना भावली. तू माणसं जोडतेस ना, हे त्यांना फार आवडलं. हो ना, मग का कोणालाही अशीच सून आवडते का नाही? हे बघ राधिका, तू आता गुरुनाथचा अजिबात विचार करायचा नाही, फक्त आणि फक्त सौमित्राचा विचार करायचा. नाही नानीजी, मी यांचा अजिबात विचार करत नाही. जी व्यक्ती आपला विचार करत नाहीये, त्या व्यक्तीचा आपण कशासाठी विचार करायचा? आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. वागू दे यांना, काय करायचं ते करू दे. आपल्याला काय करायचं? हे बघा, आता विषय जाऊ देतो. आपला आता एकच विषय, साखरपुडा. माझ्या अंगात आता साखरपुडा संचारलाय. सगळी तयारी मी करणार. माझ्यानी पेढे तुमच्या मित्राच्या दुकानातून आणा. ते काय सागर स्वीट मधून. गोड आणा, गोड. नीट बघून आणा, नाही तर देईल खव्याचे गोळे. हे असे टोमणे मारू नका हा. मला माहितीये तुम्ही 2 जण मला असं एकटा पाडणार म्हणून. असू दे ना, काम कर. तुम्ही एवढे चिडत आहात, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. काम. हो, मी पण तुमच्या बाजूने. हा, मी नानांच्या बाजूने आहे. क्या ये बात हो गई. व्हेरी सॅड गॅरी, खूप वाईट झालं. सौमित्रच्या आईने केवढा टॉन्ट मारला ना तुला. पण मला आनंद झाला. अरे यार, आता गुड फॉर नथिंगचं लग्न होणार आहे सौमित्र बरोबर, आणि शी विल बी आउट ऑफ आवर लाईफ. ती जाईल कायमची ऍट लास्ट, थँक गॉड. पण तू काय इतकं टेन्स दिसतोय? अच्छा, तुझ्या मनासारखं काही झालं नाही ना म्हणून. बट यू नो व्हॉट, मला माहिती होतं तुझ्या मनासारखं होणार नाही. तू किती ट्राय केलंस तरी तू काय सौमित्र आणि राधिकाचं लग्न मोडू शकला नाही. त्यांचं लग्न ठरलंय आणि लवकरच दे विल बी मॅरिड. शनाय, बास ना, परत परत तेच तेच काय बोलतेस? त्रास होतो ग. त्रास होतो तुला? कसला त्रास होतो? टेल मी. ओ, तुला
राधिका आणि सौमित्राचं लग्न होतंय याबद्दल इन्सिक्युअर फील होतंय, हो ना? इन्सिक्युअर वगैरे काही नाही शनया, फक्त ती माझी बायको आहे ग. मग ती बायको आहे तुझी आणि मग मी कोण आहे? राधिका आता तुझी बायको नाहीये गॅरी, मी तुझी बायको आहे. आणि तू आता राधिकाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. तिचं आणि सौमित्राचं लग्न होणार आहे लवकरच. शनया, बास, परत परत तेच तेच नको बोलूस. पण मग तू असं रिॲक्ट होऊ नकोस ना. गॅरी, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू किती इन्सिक्युअर फील करतोयस, ते किती सॅड फील करतोय. यार, तुला तर आनंद व्हायला पाहिजे, पण नाही, तुला दुःख होतंय. तुला जर असंच परत इन्सिक्युअर फील होत राहिलं ना आणि तुझं त्याबद्दल काही केलं नाही तर तू या घरात राहू शकत नाही. मी तुला हाकलून देईन. व्हॉट? बघू नकोस असं माझ्याकडे. आय विल ऍक्च्युअली डू इट. मग बघ, गुड फॉर नथिंग परत तुला ऍक्सेप्ट करते. एवढे खुश आहेत सगळेजण. हो ना, आई बाबांना तर काय करून काय नको असं झालंय. खरंच नशीबवान असते. किती हौसेने करतायत सगळं ते. स्वतःचं दुःख विसरून करतायत. आता परत तेच तेच नको. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्यांचा मुलगा नीट वागला नाही, सुनेला आणि त्यांच्या नातवाला नीट सांभाळलं नाही, हे त्यांना त्यांचं फेल्युअर वाटतंय. माझ्या प्रेमापोटी करतायत जण. तर कोणी असतं ना तर जबाबदारी झटकून टाकली असते स्वतःची. पण इथे आई बाबा आहेत, त्यामुळे हा मुद्दा व्हॅलिडच होत नाही. खरं. अजून एक राऊंड मारूया. चला. कोण ग मुली ह्या? मुली? अगं दोघींनाही मुलं आहेत. काय? हो ग. ती कोणी ओळख? ती रेवती रे, दुसरी राधिका. काय सांगतेस काय? राधिका सुभेदार? कसली सुंदर दिसते अगं. भारीच. हो ना, तिने लुक बदलल्यापासून आपले नवरे सुद्धा लट्टू झाल्यासारखे बघतात तिच्याकडे. तू सुंदर दिसते राधिका आता. तिचे लुक बदलला तिने, नाहीतर आपल्या बायका. अरे हो ना, काय वाटते ती. आणि गुरु तिला सोडून त्या बिंडोक शनायाच्या मागे लागलाय. किती बिंडोक आहे शनाया. राधिका किती सक्सेसफुल आणि सुंदरही. गॅरी, गॅरी कुठे गेलाय हा? चला आता. ठीक आहे, जाऊ दे. उशीर होईल त्याच्या आधी आपण. राधिका, हाय, एक मिनिट. जरा बोलायचं होतं हे तुझ्याशी. काय राधिका राधिका? हा, काय चाललंय? तू जरा गप्प बसतेस का प्लीज? मी जरा तिच्याशी बोलतोय ना. पण ही काय नाटकं चालली आहेत? गुलाबाचं फुल वगैरे. हा, तुला काय वाटलं हे असं सगळं केल्यामुळे राधिका पागळणार आहे? हा, माफ करणार आहे तुला? ते तिचं तिला ठरवू दे ना. तू कशाला मध्ये बोलतेस? माझं चाललंय ना बोलणं तिच्या. रेवती थांब, मी बोलते यांच्याशी. काय ते तुझा अपमान करतील आणि ते मला नाही आवडणार. काय बोलायचं ते माझ्याशी बोल. तेच तर मी तुझ्याशी बोलतोय. उगीच आपलं काही नाही. मला असं कळलं, म्हणजे मी असं ऐकलं की तुझा साखरपुडा होतोय म्हणे. होतोय. मग वा, चांगली गोष्ट आहे. मी शुभेच्छा द्यायला म्हणून आलो. हे बघ, गुलाबाचं फुल तुझ्यासाठी आणलं. त्याची काही गरज नाहीये. अगं घे ना, मी फक्त शुभेच्छा द्यायला म्हणून देतो. नाही, शुभेच्छांचं वगैरे सगळं ठीक आहे, पण हे गुलाबाचं फुल वगैरे नको. तुम्ही आता मला काही देऊ नका. तो हक्क तुम्ही कधीच गमावला. गॅरी, यार आता कुठे शोधू याला मी? हक्क गमावला कसा राधिका?
नाही, तू विसरली तर नाहीस ना की अजून कायद्यानं तू बायकोच आहेस माझी. हक्क कसा गमावला? कायद्या ना, बायको असताना एका दुसऱ्या बाई बरोबर लग्न केलं तेव्हा कुठे गेला होता कायदा? आता मला कायद्याची भाषा सांगताय? आतापर्यंत कधी तुम्ही कायदा आणि नियम पाळलेले नाही, त्यामुळे तुमचा कायदा तुमच्या जवळ ठेवा. गॅरी, पा, तुमच्या कायद्याचं फळ तुम्हाला शोधतंय, सांभाळा. गॅरी, अरे तुला कधीपासून शोधतेय मी. तू इथे काय करतोयस? तुझ्या हातात रोज आहे. अगं हे बरं झालं तू भेटलीस. तुलाच शोधत होतो, तुलाच देण्यासाठी आणलं. काल तू चिडली होतीस ना म्हणून मनवण्यासाठी. ओके, थँक्स. चल आता घरी चल. आलोच मी. शनाया, नेमकी चुकीच्या वेळी आलीस. नाहीतर राधिकाला आज मी चांगला डोस देणार होतो गोडीत. तुझ्यामुळे सटकली नेमकी. आता विषय सुरू झालाय म्हणून विचारतो. आम्ही काही मेनू ठरवलेला आहे सगळ्यांनी. तर तुम्हाला काही आवडत असेल तर तुम्ही पण सुचवा. अहो, असं काही नाही. तुम्ही जे काही ठरवाल ना ते सगळं चालणार आहे. कारण मुळात तुम्ही सगळे एवढे खवय्ये आहात, त्यामुळे जे काही मेनू तुम्ही ठरवाल तो चांगलाच असणार आहे. तुम्हाला काका आवडते? अहो, सगळं चालतं. आणि तुम्ही एवढं प्रेमानं खायला घालताय ते पाहतेच आहे. सौमित्राचे किती लाड करता आहात. अहो, आतापर्यंत तो मुलगा म्हणून लाड करून घेत होता, आता तर जावई झाला म्हणजे आणखीन जास्त लाड. रे, तुम्हाला काका आवडते वरून आठवलं मला. महाजनी काका कुठे आहेत? येणार होते. हा, ते गेले असेल ना पेड्यांची टेस्ट घ्यायला. म्हणजे काही नाही रे, ती आमची गंमत. तर सौमित्र आणि राधिका, आम्ही सगळ्यांनी तुमचा साखरपुडा धूमधडाक्यात साजरा करायचं ठरवलंय. काय रे, शांत का तुम्ही दोघे? तू बोलतेस का मी सांगू? नाही थांब राधा, मी सांगतो. सॉरी, म्हणजे आम्ही अचानक सगळं सांगतोय. तुम्ही एवढं उत्साहात सगळं ठरवताय, पण म्हणजे ते सांगणं भाग आहे. त्याशिवाय सॉरी, आम्ही दोघांनी असा निर्णय घेतलाय की साखरपुडा नाही करायचा. अरे, सॉरी, हिचा चेहरा बघून मला पुढे जमेना. नाही तूच सांग आता काय ते. सॉरी रे, एवढं काही सिरियस काही नाहीये. ठीक आहे. ती नालायक आहेस रे. ह्याच्याबरोबर लग्न करणार आहेस तू? नाही, तसं नाहीये. म्हणजे आम्हाला फक्त इतकंच म्हणायचंय की साखरपुडा करूया, पण साध्या पद्धतीने करूया, घरच्या घरी. आणि मला सुद्धा पटलंय हे. सो माझा सुद्धा सपोर्ट आहे तिला. पण असं का करायचंय तुम्हाला? का बाई राधिका, तू असंच बोलत आहे? आता हा सगळा तामझाम आम्ही तुझ्यासाठीच करत आहोत ना. हो, पण मला असं वाटतंय की साखरपुडा किंवा लग्न समारंभ या सगळ्यावरती इतका खर्च करणं बरोबर नाहीये. म्हणून बाकी काही नाही. आपण आपल्या घरच्या सगळ्यांना बोलवूया आणि ऑफिस मधल्या काही जणांना बोलवूया. थोडक्यात करूया सगळं, इतकंच. बरं, ठीक आहे. पण या बाबतीत वसुंधरा ताईंचं पण थोडं मत घ्यायला हवं ना. चालेल का तुम्हाला? चालेल. राधिका, तुझा समजूतदारपणा मला आवडला. खरंच लग्न समारंभात आपण किती विनाकारण खर्च करत असतो. मला सुद्धा चालेल ना साधा साखरपुडा. पण बघ राधिके, आम्ही यामध्ये बाकी काही काटछाट करणार नाही.
त्या सगळ्यांनी बायकांनी ठरवलेलं आहे खरेदी जोरदार करायची, त्यामुळे त्यांचा हिरमोड होऊ देऊ नको. बस ठरलं तर आता प्रश्न खरेदीचा. तुम्ही दोघे जण केव्हा जाताय खरेदीला? केव्हा पण कधी जाऊया? उद्या जाऊया का राधा? चल ना जाऊया, आनंद जेनी पण येतील. आणि रेवती म्हणजे काय, रेवती पाहिजे? अगं इथे सगळ्यांना मदतीला थांबायला लागेल ना. इथे एवढी माणसं आहेत काम करायला, उगाच काहीतरी कारण सांगू नको. चल बरं उद्या ठरवूया. सौमित्राची अंगठी मी घेणार आणि राधिकाची पण. माझी इच्छा आहे, नाही म्हणू नका. आपण अहो मलाही थोडं कौतुक करू दे ना सुनेचं. जसा सौमित्र माझा तशीच राधिकाही माझीच. तुम्ही तुमच्या इच्छेनं तिला जे द्यायचं असेल ते द्या. मी माझ्या इच्छेप्रमाणे करते. चालेल? बरं मग आम्ही बाकीच्या तयारीला लागतो. हा काय वसंतराव? नानासाहेब बोलले म्हणजे देव बोलले. काय ग? आज सकाळी सकाळीच आवडतं आपलं तुझं सगळं. हो बाबा, आवरलं लवकर. अथर्वचा प्रोजेक्ट करायचा होता ना, म्हणून जरा सकाळी उठून त्याच्या जवळ बसले होते. बाई आजकाल थोडी मोठे प्रोजेक्ट देतात नाही शाळेतले. एवढी मोठी असताना पोरं करतच नाहीत, आई बापच करतात सगळं. हो ना आई, पण पा आपल्या अथर्वचं तसं नाही. त्यांनी स्वतः इंटरेस्ट घेतला, स्वतः केला प्रोजेक्ट. फक्त काही अडचण आली तर मला विचारायचा, म्हणून त्याच्याबरोबर बसले होते. खरं आहे, नंतर मुलंही अर्धवटच निघतात. खरं सांगायचं ना तर ही सिस्टमच बदलायला हवी. बदलेल. कुठे आहे? कुठे? नेहाकडे गेलाय प्रोजेक्ट दाखवायला. पाहता का नाही, सकाळ होते ना होते तोच कधी उठ सुट्ट्या नेहाकडे न्या. हा बाई यांचं केवढं प्रेम पहा बरं एकमेकांवर, नुसते जीव लावते. खरंय. आप तिला बडे पोट्ट पा. आणि आई मला नेहमी सांगत असतो ना, इडली दे वडा दे. ते बहुतेक नेहाला आवडतं म्हणूनच. त्यांची निरागस मैत्रीच आपल्याला खूप काही शिकवून जाते राधिका. पण आपल्यासारखं मोठं झाल्यावर कुठे असं वागता येतं? खरंय. बरं आई, स्वयंपाक करून ठेवलाय. म्हणजे पोळ्या झालेल्या आहेत, कोशिंबीर झालेली आहे, वरण झालंय. फक्त भाजी तेवढी राहिली आहे, तेवढी तुम्ही करा. आणि कुकरची सुद्धा सगळी तयारी करून ठेवली आहे. जेवायला बसताना गरमागरम भात लावून घ्या. करते सगळं करते. राधिका जरा यातून आता बाजूला हो बरं. का म्हणजे का? लग्न झाल्यावर सासरी गेल्यानंतर तू इथे येणार आहे का रोज स्वयंपाक करायला? वेळ आहे अजून नागपूरला जायला. बरं ते जाऊ दे. आज शॉपिंगला जाणार ना राधिका तुम्ही? तुमचं म्हणजे काय? तुम्ही पण चला ना बाबा. मी कशाला? मी काय करणार बाबा, तिथे 2-3 तास बसणं मला जमणार नाही. अजिबात पेशन्स नाही माझ्यात. तुम्ही जा, शॉपिंग करा तुमच्या मर्जीनं. आमचा वेगळा प्रोग्राम आहे. कसला प्रोग्राम? अगं नानासाहेबांकडे जाणार आहे. आम्ही सगळे बसून ठरवणार आहे, म्हणजे साखरपुड्याचं काय करायचं काय नाही वगैरे वगैरे. अथर्वसाठी घेशील बरं आधी? अर्थात आई, अथर्वची खरेदी आधी, मग आमची खरेदी. एक मिनिट. हॅलो मॅम. बरं ठीक आहे, मग आत्ताच येते. ओके निघते. काय ग? काही नाही बाबा, ऑफिसला जाण्याआधी एक महत्वाचं काम आहे, ते करते. मला लगेच निघायला लागेल. येते आई. चल सावकाश. हो. जेनी रिलॅक्स यार, तू असं ना मोडून नाही चढावी दे. जेनी सॉरी. अरे गुज्जूबाई आणि वेळ. अरे हाय वगैरे ते सगळं ठीक आहे. म्हणजे अरे एकटा यार, एकलो काय मावस आहे? बहिणी कुठे आहे? अजून आम्ही एकत्र राहत नाही. अरे किती येते डायरेक्ट. अरे ऍक्च्युली हाफ एन आवर झाला,
मी ऍक्च्युली ना कुकिंग करून येऊ शकले असते. याने काही मदत नसेल केली, नुसती घाई करत बसला असेल ना. अरे घाई એટલે हे इम्पॉर्टंट आहे. अरे बट ते पण इम्पॉर्टंट आहे. मॉम आल्यात घरी. गोवा मॉम की गुज्जू मॉम? अरे माझी मॉम आली आहे, ती घरी व्यवस्थित काम करते तिचं तिला काही प्रॉब्लेम नाहीये. हिची एक सूनगिरी चालू आहे की नाही मला मम्मीला मदत करायची, ही काम करते मला टॉकिंग लाईक यू आर टॉकिंग लाईक अ युजलेस मॅन नाव. त्यांना सांगायचं का काम करा. बरोबर आहे, बरोबर. काय बरोबर आहे? नाही, चूक आहे. तू ना मज्जा घेऊ नकोस. तुझं एकदा लग्न होऊ दे, मग कळेल तुला. जिने हा कधी कधी इतका टिपिकल बोलायला लागतं ना, तुझं लग्न झालं की कळेल वगैरे, काहीतरी बोर करतो. आणि मुळात आमच्या घरी असं काही होणारच नाही. मुळात राधा पण कूल आहे आणि माझी मॉम पण कूल आहे. जर काय असं झालंच ना तर सरळ माझी मॉम म्हणेल, बाई बस शांतपणे बस, आपण मागवूया काहीतरी आणि मस्त चिल मारूया. ओके, सो गुड. इथे नाही ना चालत असं. ह्यांना रोज ते मिसाईल्स लागतातच. हांडवो, फाफडा, ढोकला. एक मिनिट, हे सगळं माझी मॉम बनवते बाय द वे. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. मला नाही आवडत ते. शी डझंट लेट मी डू एनिथिंग. काही करूच देत नाहीत त्या. यात तुला काय नाही आवडत? तुला कळत नाही? इट्स ओके, इट्स नॉर्मल. अरे आय एम टायर्ड ऑफ टेलिंग हिम. ह्यांना कळतच नाही. प्लीज यू टेल हिम नाउ. ओके ओके ओके. अरे इट्स नॉट ओके. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. एक डॉटर इन लॉ, तिला किती ऑड वाटेल की तिची व्हॉट यू कॉल इट सासू सगळं काम करतेय. अरे एवढं भांडणार का? काही मुद्दाच नाही आहे तर. अरे नाही गेलास का? म्हणून भांडत नाही. नाही पण भांडायला आलात का तुम्ही साड्यांच्या दुकानात? इथे कशासाठी आलोय आपण? शॉपिंग करता. कोणाचा साखरपुडा आहे? तुमचं. मग त्याबद्दल बोलूया ना. भांडताय कशाला? भांडण? अरे हे भांडण नाहीये रे. भांडण आहे का? कमॉन स्माइल. हे बघ असं.